सुप्रभात. आजचा विषय ताई रिटर्न. गावची भेट सगळी गोळा करते आहे. ते बघा आपल्या झाडाला लागलेली वांगी आहेत ती घेते. चेरी होती ग मस्त, पडलं वाटतं ते, पाखरांनी खाल्लं. हे बघा अजून एक वांग. आपल्या झाडाला भेंडी लागलेली नाहीये. पालक काढू? हा, थोडासाच होईल. बघा ते काय काय गोळा आत्तापर्यंत जेवढं परसातलं होतं थोडं थोडं गोळा केलंय, दाखवते. ते आहे शेगल्याची भाजी, अळू, तिकडे ती वांगी, इकडे हा चहाची पात, हे आहेत ताजे ताजे तमालपत्र, हे लिंबू, काकडी, भेंडी आम्ही काल बाजारातनं घेतली, पण आपल्या झाडाला अजून भेंडी काही लागत नाही आहे, त्यामुळे भेंडी नाही मिळाली. जरा पालक बघते. पालक अरे पानं किती आहेत ती बघते. हा, ही बघा काकडीची वेल म्हटलं ना तुम्हाला मी, चढली आपल्या त्या ह्याच्यावरती. हे मी त्या दिवशी बांधलं होतं ना, त्याच्यावर चढली आहे. हा होता पालक, पण हिला नको आहे, मी करून खाईन. गवार बघा केवढी झाली, गवार नाही लागली. 4 मिरच्या देते. हे मिरचीचं झाड आता ना मरायला आलंय, संपलं त्याचं आयुष्य. हे एवढ्या तिखट नाही आहेत मिरच्या, 10 घातल्या तरी तिखट लागणार नाही. त्यांना अशीच खायची, मिरची खायची हौस असते ना, त्यांच्यासाठी आहेत ह्या मिरच्या. ओके, काय नाही. सकाळी आज तिची सगळी तयारी करून ठेवतो, म्हणजे संध्याकाळी तिची बस येताना तिची बॅग रेडी. हे बघा भेंड्याला फूल आलंय, पण आता भेंडा येईल. भेंडा होत आहेत चांगले, बघूया. इथे एक छोटंसं उगवत होतं भेंड, काल बघितलं मी. अशा प्रकारे हां, हे बघा काकडीला फुलं आलीत, कांकडीला. अशी पसरली आता ती चांगली, म्हणजे ते मांडव बांधल्याचं सत्कारणी आलं. छान ती जाते. तसेच ह्या ज्या 4 आहेत त्या पण वाढत आहेत त्याला धरून धरून. हे रोज इन्स्पेक्शन आहे. बघा कसं पकडते ती, बघा तिला आधाराची कशी गरज आहे बघा. ती खाली वळण आलेत फुलं काकडीला, असं लक्ष ठेवायला लागतं. कोणतरी गाणं म्हणतंय काय माहिती. ह्या मिरच्या बघा माझ्याकडे केवढ्यात, एवढ्याच भेटल्या, म्हणून मी ना वरती शेतात लावलीत मिरच्यांची रोपं. अरे वा, आपल्या चवळीला पण फुलं आली आहेत, म्हणजे चवळीच्या शेंगा पण लवकर तयार होतील. हे बघा चवळीचं फूल, लांबडी शेंग असते ना चवळी, ती चवळी आहे. काय गातात माहिती नाही. आवळ्याच्या झाडाला आवळे कधी येणार देव जाणे. केळीच्या पण विचारे म्हणून त्यांचा बंगला आहे ना मागे,
त्यांच्याकडे मस्त दोन्ही केळींना छान केळ पोसवली आहे, त्यामुळे मस्त तिथून केळ भेटतील खायला. थोडं वेलची केळी आणि मला वाटतं सुंदरी केळी आहेत त्यांच्याकडे आहेत ते. आता मी हिला थोडं सगळं सामान बांधायला हेल्प करते. काल मला व्हिडिओ नाही करता आला कारण अरे हा ईद आहे ना, हा ईदीचंच चाललं आहे. थांबा दाखवते तुम्हाला. लोक जुलूस काढलाय, जुलूस जातील लगेचच. दाखवायचा प्रयत्न करते तुम्हाला काय तर. ते बघा जुलूस काढलाय त्यांचा. त्यांना पण दाखवलं पाहिजे, त्यांची युनिटी आहे ती. मग पण हे सगळे मराठी मुसलमान आहेत. असं फिरत फिरत ते जाणार, तेवढाच राऊंड मारणार. अजून एक जण राहिला होता मागे. तिकडे चिकाळ्यांना मी ना सकाळी टाकलं होतं काल थोडा भात, तर त्या खायला आल्या होत्या. आणि मला ना काल काय मिळालं माहिती, मी दाखवते तुम्हाला. सतीचे हात म्हणतात इकडे. ते एक रान फूल आहे ॲक्च्युली, पण ते इच्छा होती की आपलं बाहेरच्या बाजूला जरी लावावं. दिसताना ते ना पावसाळ्यात ऑगस्टच्या दरम्यान येतं, ते दिसायला खूप छान दिसतं. तर मी ते पण काल घेऊन आले. हे बघा, ते मुळासकट काढलं आहे, मुळासकट. ते आता मी नंतर बाहेरच्या बाजूला लागणार आहे. हे बघा, हे करांदे, ही करांद्याची वेल आहे. ही बघा, हे करांदे आहेत. तेव्हा ही अशी फुलं आहेत. ही वरची बाजू आहे, ही वरची बाजू आहे, आणि पाकळ्या ज्या गेल्या आहेत त्या खालची बाजू आहे. तर ते असं असतं काहीतरी. हे बघा, असं असतं. त्याला अजून अजून फुलं येत आहेत. आणि पाण्यात ठेवलं आहे तरी पण ते चांगलं धरलं आहे. हे बघा, सतीचे हात, सतीचे हात असं म्हणतात. अशी चिकाळ्या आल्या होत्या, भात घातला होता, खाऊन गेल्या. आता त्यांचा जुलूस चाललाय, तो चालू द्या. तुम्हाला ना उद्या मी गच्चीवरनं आपला परिसर आणि गच्चीवरून आजूबाजूची घरं, रस्ता कसा दिसतो तो पण दाखवेन. जरा हे साफ केलं आहे काल यांनी सगळं. हे बघा, हे बघा, हे बघा, मागून किती इथून हे बाजूनीच मी बघते. मी अजून शेतात वर पण नाही गेली आहे, तरी हे आपलं शेत बघा. त्या बाजूच्या प्लॉटचं तिथून दिसतं कसं छान अगदी. आपला चाफा आहे. ही सोनवली बघा, ह्यांच्या ना ह्याच्यात किती छान रंगली आहे, सुंदर आहे. सकाळचं रम्य दृश्य. तेच आता तिला मी जरा तिचं सगळं भरण्यासाठी मदत करते. तिची संध्याकाळी गाडी आहे, म्हणजे ती उद्या पहाटे पोचेल आणि मग पोचल्यावर मला फोन करेल. ओके देन, बाय बाय. मग उद्या भेटूया. पण गच्चीवरून मी सगळं, कारण गच्चीवरनं ते ग्रीन नेट बांधलेलं ना, ते पडलं पण आहे. तर त्या कामासाठी मी टेरेसवर जाणारच आहे. नॉर्मली मी टेरेसवर जास्त जात नाही, कोण आलं तर दाखवण्यापुरतं जाते. बाकी मला टेरेसशी एवढा संबंध नाही जितका माझा बागेशी जास्त संबंध असतो. तर अख्खा दिवस बागेतच असते.
घरातलं झालं की बागेतलं करायचं, बागेतलं झालं की घरातलं करायचं असं. मग त्याच्यामध्ये वेळ भरपूर जातो. तर ओके देन, मग भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला मी वरून गच्चीवरून बाहेरचा परिसर आणि अजून किती लांबपर्यंत किती घरं आहेत, काय आहे, कसं आहे, ते सगळं दाखवेनच. ओके देन. काल एक दिवस व्हिडिओ नाही टाकला कारण काल मी थोडं शेतामधलं आपलं जे केबिन आहे त्याला पेंट करत होती. तर त्याला थोडं पेंट करून थोडं त्याला वारली पेंटिंगची स्टार्ट केलेली आहे. तर ती कसं दिसेल तर तेही तुम्हाला मी दाखवेन. कारण व्हिडिओ करायला तिला जमत नाही, त्यामुळे मी करता करता व्हिडिओ करते. तर मला तो स्टँड वगैरे न्यायला तेवढं लक्षात राहिलं नव्हतं. तरी मी ठीक आहे, मी रेड कलरचं जे केलं आहे त्याचा छोटा व्हिडिओ केला आहे, तर तो मी एडिट करून तो एकत्र दाखवेन की सुरुवातीला केबिन कशी होती, मग त्याला रेड कलर केल्यावर कशी होती, मग नंतर त्याच्यावर वारली केल्यावर कशी केली. ओके देन, बाय बाय.